मक्याची भजी जेव्हा मी घरात बनवली ना, एवढा सुगंध सुटला होता. मक्याच्या दाण्याची भरड काढून घ्यायची, त्यावरती ओवा, काळी मिरी पावडर, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, कोथिंबरी, ठेचा, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पाण्याचा तर अजिबात वापर केला नाही बरं का. आणि गरम तेलामध्ये भजी सगळी आपली सोडून द्यायची. लालसर जास्त होऊ द्यायचं नाही, टेस्ट बदलून जाते. आणि थोडंसं लाल झालं की भजी आपली काढून घ्यायची. तळलेली भजीचा सुगंध इतका घरामध्ये दरवळत होता म्हणून सांगू. आणि म्हणतात ना, एका वस्तूपासून अनेक प्रकार बनतात. आणि ग्रीन चटणी त्याच्यासोबत मी बनवलेली होती. ग्रीन चटणीसाठी काय केलं माहिती का, पुदिना, कोथिंबीर, 2 मिरच्या, लसूण आणि थोडासा लिंबाचा रस सुद्धा मी टाकलेला होता, तुम्हाला दाखवला नाही. आणि मीठ टाकून मिक्सरला वाटून घ्यायची. ग्रीन चटणी आणि मक्याची